राज्यामधील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे। आता अजूनही पाऊस सुरू आहे आणि यामुळे एकीकडे शेती खरडून गेलेलं नुकसान एकीकडे, मात्र दुसरीकडे कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेले वेगवेगळे रोग या पिकांवर आल्यामुळे उत्पादन क्षमतेवर याचा परिणाम झालेला आहे। आपल्यासोबत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ आहेत। सर, कशा प्रकारे या सर्व रोगांचं रोकथाम करायला पाहिजे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन काय कराल की कशा पद्धतीने मग कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा तूर असेल, सुरुवात कापसापासून करूयात। कापसावर कोणता रोग आहे आणि त्याला काय उपाययोजना करायला पाहिजे? कापसामध्ये सध्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टीनंतर जर पाणी साचलेलं असेल शेतामध्ये, सर्वप्रथम आपण त्याचा निचरा करणं गरजेचं आहे। कारण पाणी जर शेतात साचून राहिलं तर बुरशीजन्य रोगांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी ह्या अतिवृष्टीनंतर अचानक झाडे सुकू लागलेली दिसतात, त्याला आकस्मिक मर असं म्हणतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। तर अशा वेळी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर 10 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम 200 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम पांढरा पोटॅश अधिक 25 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड हे बुरशीनाशक टाकून जे तयार द्रावण होईल ते जवळपास 100 मिली प्रत्येक झाडाच्या मुळाजवळ टाकावे जे सुकलेली आहेत, आणि त्या ठिकाणी ताबडतोब त्या मुळाजवळची माती पायाने दाबून घ्यावी। म्हणजे लवकरात लवकर केल्यानंतर ह्या उपाययोजनेच्या नंतर ती झाडं सुकणार नाहीत, हे एक करायचं। आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पातेगळ सुद्धा होण्याची शक्यता असते बुरशीजन्य रोगामुळे। तर अशा वेळी आपण NAAA हे जे संजीवक आहे ते जवळपास 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून जर फवारणी केली, जर ती नैसर्गिक पातेगळ जी होते ती पातेगळ आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येते। त्यासोबतच काही रस शोषण करणारे किडे आहेत, त्यांचाही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते, तर त्याचं योग्य व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। तर सोयाबीनवर सुद्धा अनेक आजार म्हणजे रोग आजार आलेले आहेत आणि त्यामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम होते। आता कसं की शेंगा लागायचा सीझन आहे आणि यामध्ये जर हे रोग पडले तर त्यांचं कसं रोकथाम करायला पाहिजे आपण? हां, तर सोयाबीनमध्ये सुद्धा अतिवृष्टीनंतर बऱ्याच बुरशीजन्य रोगांचा, किडींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो। त्याही ठिकाणी आपण जे अतिरिक्त पाणी साचलेलं त्याचा निचरा करणं अत्यंत गरजेचं आहे। जर शेतात पाणी राहिलं तर त्या ठिकाणी निश्चित आपल्याला उत्पन्नात घट येते, बुरशीजन्य रोगही मोठ्या प्रमाणात वाढतात आणि येणाऱ्या काळात सोयाबीनवर रायझोक्टोनिया असेल, शेंगकरपा असेल किंवा चारकोल रॉट सारखे हे जे बुरशीजन्य रोग फार घातक आहेत, तर त्यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। तर त्यासाठी आपण एखादं बुरशीनाशक जसं पायरोक्लोस्ट्रोबिन आहे, टेबिकोनाझोल अधिक सल्फर आहे किंवा टेबिकोनाझोल आहे, तर या बुरशीनाशकाची त्या ठिकाणी निश्चित फवारणी घ्यावी, जेणेकरून शेंगकरपा, रायझोक्टोनिया यासारखी रोग त्या ठिकाणी पसरणार नाहीत। त्यासोबत खोडकिडीच्या आणि पाने खाणाऱ्या अळ्यांचाही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। त्याच्या नियंत्रणासाठी आपण क्लोरॅन्ट्रिनिप्रोल 18.5% 60 मिली किंवा क्लोरॅन्ट्रिनिप्रोल अधिक लॅम्बडासायलोथ्रिन हे जे पूर्वमिश्रित कीटकनाशक आहे ते जवळपास 80 मिली प्रति एकर या प्रमाणात जर फवारणी केली तर ह्या किडींचं सुद्धा आपण नियंत्रण करू शकू। त्यासोबत बुरशीनाशक घेतल्यास आपण रोगांचे नियंत्रण त्या ठिकाणी करू शकू। तुरीवर काय नेमका प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्याचं कसं आपण हे केलं पाहिजे, व्यवस्थापन केलं पाहिजे? हां, तर तुरीमध्ये आपण पाहतो की तूर हे पीक पाण्यासाठी फार सेन्सिटिव्ह पीक आहे, की ज्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा मर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो। काही प्रतिकारक्षम वाण सुद्धा आहेत, परंतु त्यामध्ये फायटोप्थोरा मर सारखा रोग त्या ठिकाणी दिसून येतो। तर पाऊस जास्त झाल्यानंतर हा रोग मोठ्या प्रमाणात होतो, म्हणून आपण त्या ठिकाणी लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये ट्रायकोडर्मा सारखं जैविक जे बुरशीयुक्त उपलब्ध आपल्याकडे विद्यापीठात जे आहे त्याची 2 ते 2.5 किलो एकरी किंवा आपण 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून त्याची जर आळवणी ताबडतोब केली, किंवा मग आपण टेबिकोनाझोल सारखं जे रासायनिक बुरशीनाशक आहे ते जर त्याची आळवणी केली तर आपल्याला या फायटोप्थोरा मर सारखा रोग त्या ठिकाणी लवकरात लवकर नियंत्रणात येतो। तर कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा मग तूर असेल, यामध्ये जे काही रोग आलेले आहेत, रस शोषण किडी असतील किंवा मर रोग असेल, याचं व्यवस्थापन जर कीटकशास्त्रज्ञ आपले दिगंबर पटाई सर यांनी जे सांगितले त्याप्रमाणे जर केलं तर निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधार होऊन उत्पादनामध्ये जी घट होणार आहे ती घट होणार नाही। पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।